आपण अकोला जिल्ह्यातल्या गोरेगाव बुजुर्ग या ठिकाणी गोरेगाव बुजुर्गची समस्या आपल्याला पाहायला मिळेल की इथले नागरिक जे आहेत समस्येपासून त्रस्त झालेले आहेत। यांना जायला रस्ता नाही आहे, कारण हा जो रस्ता आहे हा गावातून येणारा रस्ता, गावातून देगाव जाणारा आणि तिथून बाळापूर जाणारा मुख्य रस्ता आहे। पण या रस्त्याची बिकट परिस्थिती पाहू शकता की 1.5 ते 2 फूट या ठिकाणी पाणी आहे, म्हणजे भर पावसाळ्यात यांना हा त्रास सहन करावा लागत आहे। आणि याच्यासोबत या गावकऱ्यांची या ठिकाणी लागूनच शेती आहे, 30 ते म्हणजे 35 ते 4000 एकरच्या वर या ठिकाणी शेती आहे। पण यांना या रस्त्यामुळे जाता येत नाही आणि बिकट परिस्थिती या ठिकाणी सामना करावा लागत आहे। पाहू शकता की कसं या पाण्यातून यांना येताना आपल्याला दिसत आहे। शेतकरी जे आहेत यांची बिकट परिस्थिती, यांना दर पावसाळ्यामध्ये यांना हा त्रास सहन करावा लागत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांना पण विचारूया। दादा, मला सांगाल ही तुम्हाला जी समस्या आहे, समस्या कधीपासून आहे नेमका? हा समस्या तुम्हाला दर पावसाळ्यात तुम्हाला त्रास सहन करावा लागतो का? मला समजते त्यापासून, या पावसाळ्यातून या रोडची दुर्दशा अशीच आहे आणि दरवर्षी असं सामना आम्हाला करावं लागते। माझं वय 58 वर्षाचं आहे, त्यापासून म्हणजे मी 14-15 वर्षाचा होतो त्यापासून या शेतात या रस्त्याने जात येत आहो। तर समस्या हेच भारी आहे। आणि सरकार म्हणते की बा स्वच्छ ग्राम भारत आणि हे सारं खोटं आहे, कारण अकोल्यापासून गोरेगाव हा जे मी इथं उभा आहे हे जास्तीत जास्ती 18 किलोमीटरच्या आतच आहे। बरोबर, 18 किलोमीटरच्या आत आहे। मग जवळच्या जर गावाची समस्या एवढी भारी आहे तर रोडची काय दुर्दशा असेल बाकीच्या खेडोपारी। हा रोड कुठे जातो? शेताकडे जातो आणि कुठे जातो? हा इथून देगाव मानकी रोड आहे, आणखीन याला टाकळी रस्ता लागलेला आहे, मानक रस्ता लागलेला आहे, वेळा जाऊ शकते, 4-5 गावांना हा रस्ता जाऊ शकते। आणि ह्या गावची, आमच्या गावची शेती या रोडनं भरपूर आहे। कमीत कमी या गावची शेती 3200 ते 3300 या रस्त्यानंच आहे, 3600 एकर जमीन पैकी। आणि आमच्या गावचे जे सर्व पांडेबाई खात्याचं तुम्ही रेकॉर्डही चेक करू शकता, दरवर्षी 50% म्हणजे आमच्या गावचं सर्वात वसुली वायदा सर्व गावच्या अगोदर आमच्या गावची रक्कम भरलेली असते। आणि याच्यासोबत अजून या ठिकाणी काही महिला या ठिकाणी आहेत ज्यांना आता या ठिकाणी मला सांगाल मावशी, या ठिकाणी आता समस्या आहे, तुम्ही आता या गावातच राहता, काय समस्या आहे नेमकी? काय गावात काही सुधार झाला? असंच आहे, 40 वर्ष झाले असंच आहे रोड। मला लग्नाला 40 होऊन राहिले, आता 4-5 वर्ष झाले मी वावर बंद केलं। कोण तू पळा लागते, हातपाय मोडला तर कोण करीन, कसं आहे बा। सगळ्या शेतीचा मेन रस्ता आहे हा, सगळ्या शेतीचा मेन रस्ता आहे हा, सगळ्यात मोठा रस्ता आहे। शेतीकडे सगळी शेती याच रोडनं आहे, जाता येत नाही पावसाळ्यात, बैल लंगडे होतात, माणसाईले यातून जाता येत नाही, मजूर आला तर वापस जाते, शेतात जात नाही मजूर, वापस जाते। आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही आबाजी, मला सांगाल तुमचं वय किती आणि ही समस्या तुम्हाला तेव्हापासून अजूनही काही सुधार झाला नाही का? काही मा वय आहे 15/7/1945 सालचा जन्म आहे मा। त्यापासून मी आता कमीत कमी 20 वर्ष झाले माझी शेती इकडेच आहे 30 एकर। तर या रस्त्याची परिस्थिती अशी, लय लोक पाहून गेले, येऊन गेले, पण काय कोणी शेठ साहेब नावे बावून फळले, पण काही फायदा झाला नाही। समस्या काय मग अजूनही? समस्या जशी आहे तशीच आहे। बरोबर, समृद्धाच्या बाजून 3 वर्ष त्याने जाऊ दिलं, पण त्याची परिस्थिती जाऊन उपयोग काय नाही। तुमच्या गावचं काम नाही, त्याला काय म्हणता समृद्धा जाऊ देत नाही, घरे जाऊ देत नाही, तुमचं गाव पाहणं आधी। आपण पाहू शकता की या गावातली ज्या समस्या अजूनही कायम आहे, म्हणजे सर्वात जास्त महसूल देणारं गाव असल्यानंतरही या ठिकाणी यांच्या समस्या कायम आहे। कारण काय, ते पावसाळा लागला की यांच्या जायला रस्ता बंद होतो, म्हणजे इथे गाव असो किंवा शेती असो या ठिकाणी गावकरी जाऊ शकत नाही। माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल एक व्हिडिओ की सध्या आता शेतकरी पाहू शकता की तो शेतकरी येतोय, बैल येतात, बैलांना यायला इथे त्रास होतो शेतकऱ्याला। या ठिकाणी ही समस्या यांची जी आहे, समस्या यांची या ठिकाणी तर पावसाळ्यामध्ये यांना या ठिकाणी सामना करावा लागतो। आणि आजही ही परिस्थिती यांची कायम आहे। आपण या गावात आलो, गावात आपण ही परिस्थिती पाहिली आणि ज्यांच्या समस्या ज्या कायम आहेत, मग त्यामुळे या नागरिकांचं म्हणणं आहे की आता आमच्या समस्या कधी दूर होणार आणि हा रस्ता कधी बनणार, या ठिकाणी गावकऱ्यांकडून ही मागणी होत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।